हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचा जो कट ऑफ लिस्ट आहे त्याचा कसा स्टडी करायचा. कट ऑफ लिस्ट नुसार आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला कोणतं कॉलेज भेटते, कोणती ब्रांच भेटते, त्याचा पूर्ण अभ्यास कसा करायचा त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. आणि नक्कीच या व्हिडिओने तुम्हाला खूप सारे हेल्प होणार आहे. तुमचे जेवढं काही कन्फ्युजन आहे, जेवढं काही डाऊट आहे, जेवढं काही टेन्शन आहे ते सगळं क्लिअर होईल. हा पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून सांगतो मी. कारण की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काही स्टुडंट्सनी मेसेज केलं होतं की सर आम्हाला कट ऑफ लिस्ट बिलकुल समजत नाहीये, काहीच समजत नाही त्यामध्ये. तर आज आपण डिटेल व्हिडिओ बघूयात. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत ज्यांना फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ऍडमिशन घेतलं त्यांच्यासोबत शेअर करा. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे फर्स्ट इयर डिप्लोमाचा आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा, त्या दोन्ही ग्रुप आहेत. तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर तो ग्रुप जॉईन करा, जर सेकंड इयरला असाल तर सेकंड इयरचा ग्रुप जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऍडमिशन रिलेटेड अपडेट्स भेटत राहतील. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो काल तुमचा मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. तुम्हाला तुमचा मेरिट नंबर समजलेला आहे. आता आपल्याला भरायचा आहे ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म भरायचा म्हणजे आपल्याला कॉलेजेस आणि त्याच्या ब्रांचेस, आपल्याला ज्या ब्रांचला ऍडमिशन घ्यायचंय त्या ब्रांचेस आणि कॉलेजेस, याचा आपल्याला एक कॉलेजची लिस्ट बनवावी लागते, ती अपलोड करावी लागते. त्याला म्हणतात ऑप्शन फॉर्म. सो आज, उद्या आणि परवा 11 जुलै, 12 जुलै आणि 13 जुलै असे 3 दिवस हा ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. आज 11 जुलैला तुम्ही पूर्ण अभ्यास करा, पूर्ण लिस्ट बनवा की तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस, कोणकोणते ब्रांचेस पाहिजेत. त्यानंतर उद्या प्रॉपरली ऑप्शन फॉर्म फिल करा. ऑप्शन फॉर्म फिल करताना कोणती चूक झाली नाही पाहिजे, पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट की सबमिट करायच्या आधी, सेव्ह आणि सबमिट करायच्या आधी प्रॉपरली सिक्वेन्स चेक करायचा आहे. कारण की आपण 10, 12 किंवा 15, 20 जे काही कॉलेजेस टाकणार आहोत त्यामध्ये फायनल लिस्ट मध्ये चेक करायचं की आपला सिक्वेन्स बरोबर आहे का. असं नाही झालं पाहिजे की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज तुमचं खाली आलं, प्रायव्हेट कॉलेज तुम्ही पहिल्या नंबरला टाकलं, तर ते सिक्वेन्स दोनदा चेक करायचं प्रॉपरली आणि देन सबमिट तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, समजतंय? सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते समजलं असेल की कसं कसं काय करायचंय. ऑप्शन फॉर्म प्रॉपरली भरायचा आहे, त्यामध्ये मिस्टेक झाली नाही पाहिजे. आता कट ऑफ लिस्टचा अभ्यास कसा करायचा ते सांगतो मी. कुठे गेला कट ऑफ लिस्ट? यस. तर बघा, ही पीडीएफ आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकलेली आहे मी. कुणाला पाहिजे असेल तर डायरेक्टली मला पर्सनल मेसेज केला तरी पण मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. तर बघा आता काय दिलं यामध्ये, थोडस मोठं करतो, दिसत असेल तुम्हाला. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई. ओके, ठीक आहे. 25-26 दिसते बघा इथे, म्हणजे हा आपल्याला कट ऑफ मागच्या वर्षीला दिसतोय, तो आपल्याला त्याचा अनालिसिस करून करायचा. आता बघा यामध्ये भरपूर काय काय दिलंय. सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो मी की 2 टाईप आहेत. पहिला आहे होम युनिव्हर्सिटी, होम डिस्ट्रिक्ट, आणि दुसरा आहे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. ते आधी समजून घेऊयात. ठीक आहे, होम डिस्ट्रिक्ट आणि दुसरा आहे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. ठीक, मी ते शॉर्ट फॉर्म लिहितो. ठीक आहे, होम डिस्ट्रिक्ट आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. आता याचं काय मिनिंग आहे बरं? होम डिस्ट्रिक्ट म्हणजे काय? तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुमची 10वी पास केलेली आहे त्याला बोलतात होम डिस्ट्रिक्ट. फॉर एक्झाम्पल, आता मी अहिल्यानगरचा आहे आणि मी तिथेच माझं एज्युकेशन घेतलंय, तर अहिल्यानगर जो डिस्ट्रिक्ट आहे तो असणार माझा होम डिस्ट्रिक्ट. सपोज मला पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर मग मी 12वी जिथनं पास केली आहे, अहिल्यानगरवरनं पास केली आहे, तर अहिल्यानगर झाली म्हणजे होम युनिव्हर्सिटी. बाकी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर हे काय झालं माझ्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी झालं. इन शॉर्ट समजलं तुम्हाला? होम युनिव्हर्सिटी म्हणजे जिथून तुम्ही 10वी पास केलेली आहे तो तुमचा होम युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट, आणि ज्या ठिकाणी त्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल ते असणार तुमचं अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. हा पहिला तुम्हाला समजला असेल. आता यामध्ये शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म समजून घ्या. त्याला लिजेंड्स बोलतात. टी म्हणजे काय असतो? टेक्निकल. टेक्निकल म्हणजे काय? आता बऱ्याच थोडेसे काही कॉलेजेस आहेत किंवा स्कूल्स आहेत ज्यामध्ये 8वी पासून टेक्निकल पण असतो. जसं की मी पाथर्डीला होतो. ठीक आहे, तर पाथर्डीला 8वी, 9वी, 10वीला काय असायचं? मेकॅनिकल असायचं, कॉम्प्युटर असायचं आणि इलेक्ट्रॉनिक्स असायचं. असे 3 टेक्निकल सब्जेक्ट असायचे.
सो हे फक्त काहीच कॉलेजला असतात, सगळ्या कॉलेजला किंवा सगळ्या स्कूलला हे नसतं. सो त्याने काही फरक पडत नाही. टेक्निकल साठी त्यांना थोडंसं वेगळं प्राधान्य असतं, पण एवढा काही फरक पडत नाही. नॉन टेक्निकल म्हणजे आपलं प्लेन मराठी, हिंदी, इंग्रजी, काय बोलतात त्याला, समज अभ्यास आणि तुमचं गणित वगैरे, मॅथमॅटिक्स वगैरे, ते सर्व हे आपलं प्लेन आहे. त्यामध्ये टेक्निकल कोणताही सब्जेक्ट नाही. सो टी म्हणजे टेक्निकल, एन म्हणजे नॉन टेक्निकल, जी म्हणजे जनरल. आता हे इथे भरपूर कन्फ्युजन होतं. एल म्हणजे लेडीज हे समजतं सगळ्याला, बट जी म्हणजे जेंट्स नाही. जी म्हणजे जनरल. तर जनरल मध्ये बॉय पण असणार आणि गर्ल पण असणार, समजे का? जनरल म्हणजे जनरल, दोन्ही पण, गर्ल्स पण आणि बॉईज पण. आणि एल म्हणजे फक्त लेडीज, फक्त गर्ल्सच असणार त्यामध्ये. नंतर एच म्हणजे काय असणार? होम डिस्ट्रिक्ट स्टेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं, जर अहिल्यानगरचा विद्यार्थी आहे, त्यांनी 10वी अहिल्यानगर मधनं केली आहे, तर त्याचे होम डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर झाली. नंतर अदर दॅन ओ म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट सीट्स. येस म्हणजे स्टेट लेवल सीट्स. आता हे सांगतो मी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस. ज्यावेळेस तुमचं ऑटोनॉमस कॉलेज असेल त्यावेळेस मग स्टेट लेवल सीट्स ते आपल्याला काय लागतात? कट ऑफ लागतात. देन एम म्हणजे रिजनल मायनॉरिटी. पीडब्ल्यू म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटीज, म्हणजे काही अपंग आहे कोणत्याही कारणामुळे, तर पीडब्ल्यूडी म्हणतात त्याला, पर्सन विथ डिसेबिलिटीज. नंतर एम म्हणजे रिजनल मायनॉरिटीज. नंतर डीईएफ म्हणजे डिफेन्स. डिफेन्स साठी काही जागा असतात. त्यानंतर पीडब्ल्यूडीआर म्हणजे पीडब्ल्यूडी कॉमन रिझर्व्ह सीट. त्यानंतर पुढे आहे डीईएफआर डिफेन्स कॉमन रिझर्व्ह सीट. देन द कट ऑफ इंडिकेट स्टेट मेरिट नंबर, फिगर्स इन ब्रॅकेट इंडिकेट पर्सेंटेज. ओके, पर्सेंटेज, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. तर तुम्हाला बऱ्यापैकी समज असेल. टी म्हणजे टेक्निकल, एन म्हणजे नॉन टेक्निकल, त्यानंतर जी म्हणजे जनरल. जनरल मध्ये दोन्ही पण येतात, मुलं पण येतात, मुली पण येतात. एल म्हणजे लेडीज, फक्त मुली. देन एच म्हणजे होम डिस्ट्रिक्ट. त्यानंतर ओ म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. एस म्हणजे स्टेट लेवल, ऑटोनॉमस साठी असणार हे. नंतर रिजनल मायनॉरिटीज, पीडब्ल्यूडी वगैरे. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता तुम्हाला ही खूप मोठी पीडीएफ आहे 3600 पेजेसची, तर त्यामध्ये काही घाबरून वगैरे जायचं नाहीये. सांगतो मी कसं करायचं आहे स्टेप बाय स्टेप मध्ये. तर बघा, आता फॉर एक्झाम्पल कुठलं घेऊ? पुण्याचं घेऊ का मी? ठीक आहे, चला पुण्याचं घेतो मी. इथे जर तुम्ही पुणे नाव टाकलं, पुणे, तर मग डायरेक्टली आपल्याला सर्च होऊन पुण्याचे कॉलेजेस भेटतात. थोडा टाइम लागतो, 3600 पानं आहे, त्यामुळे थोडासा टाइम लागेल. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, तुम्ही लॅपटॉपवर हे प्रॉपरली अनालिसिस करू शकता तुमच्या मार्कनुसार. ठीक, येतंय का? वेट करूयात थोडासा. इथे बघा, तुम्हाला पूर्ण 2 असतात, होम डिस्ट्रिक्ट सीट, नॉन होम डिस्ट्रिक्ट सीट. ठीक आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. चला आले. आता हे कॉलेज कसं आहे, त्याचं स्टेटस कसं आहे बघा. स्टेटस तर बेस्टच असणार, पुण्याचं आहे, गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, तरी पण आपण डिटेलमध्ये बघूयात काय दिलेलं आहे. तुम्हाला मे बी दिसत असेल का? येस, दिसत असेल. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, सिव्हिल इंजिनिअरिंग. स्टेटस आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. हा जो आहे 6013 हा आहे त्या कॉलेजचा कोड. आणि हा जो आहे 6013, इथपर्यंत पहिले 4 डिजिट सेम आहेत, बाकी पुढचा आहे ब्रांचचा कोड. त्याने काही फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे, फक्त मी सांगतोय. आता बघा, इथे आहेत 2 कॉलम आहेत. एक आहे होम डिस्ट्रिक्ट सीट, दुसरा आहे हे बघा काय, होम डिस्ट्रिक्ट नॉन टेक्निकल, होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल, नंतर होम डिस्ट्रिक्ट नॉन टेक्निकल सीट अलॉटेड टू अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, हे समजून सांगतो मी. बाकी आहे का अदर दॅनचं काही? आहे पण खाली पण होम डिस्ट्रिक्ट फोकस. हा, इथे आहे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट सीट. त्याच्यामध्ये भरपूर काय काय आहे, आपल्याला एवढं काही कामाचं नाही. आपल्या कामाचं काय ते सांगतो मी तुम्हाला. हे बघा, जर तुम्ही पुण्यामधूनच 12वी केली आणि जर तुम्हाला पुण्यामध्येच ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही बघायचं हे. ठीक आहे, नॉन टेक्निकल, तुम्ही मॅक्सिमम नॉन टेक्निकल असतात. आता एन म्हणजे काय? एन म्हणजे आहे नॉन टेक्निकल. जी म्हणजे काय? जी म्हणजे आहे जनरल, म्हणजे मुलं पण असतील, मुली पण असतील. ओ म्हणजे काय? ओपन कॅटेगरी. आणि एच म्हणजे काय? होम डिस्ट्रिक्ट. त्याचा हा मिनिंग आहे. तर तुमची कॅटेगरी ओपन आहे, त्यानंतर तुमचं टेक्निकल नव्हतं, तुम्हाला कोणता सब्जेक्ट 10वी पर्यंत, त्यानंतर तुम्ही 10वी ही पुण्यामध्येच केली आहे, तर तुम्ही फक्त ओपन कॅटेगरीचं बघणार. इथे किती आहे? मेरिट नंबर आहे हा 13,911. पर्सेंटेज आहे 88.40. जर तुम्हाला 88.40 जर तुमच्याकडे मार्क्स असतील, तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असताल, पुण्यामधून जर केलेलं असेल, तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग हे भेटू शकतं. समजलंय का? असं हा प्रत्येक कॅटेगरी. एससी कॅटेगरी म्हणजे 79 आहे,
नॉन टेक्निकल साठीच आहे. देन हे एसटी कॅटेगरीसाठी 72 आहे, एनटीए साठी 78 आहे, एनटीपी साठी 84 आहे, एनटीसी साठी 86 आहे, एनटीडी साठी 79 आहे. त्यानंतर इथे बघा आणखीन भरपूर सारे आहेत नॉन टेक्निकलचे. आता इथे लास्टला एल दिलाय बघा, जनरल पण होते. आता फक्त लेडीज साठी तर ओपन मध्ये होम युनिव्हर्सिटी नॉन टेक्निकल लेडीज साठी 89 आहे, इथे 74 आहे, 65 आहे, त्यानंतर 83 आहे. सो लेडीज साठी सेपरेटली दिलेले. सो समजलं असेल तुम्हाला हे कसं बघायचंय. तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कोणते आहात, नॉन टेक्निकल आहात की टेक्निकल आहात. आता हे नॉन टेक्निकल वाले होते. आता PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, या केसमध्ये जर कोणी असेल तर त्याचे पर्सेंटेज आणखीन कमी आहे. त्यानंतर आता हे काय आहे बघा, होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल कॅन्डिडेट्स. म्हणजे काय, सपोज होम डिस्ट्रिक्ट पुणे जे आहे, होम डिस्ट्रिक्ट त्यातील काही सीट शिल्लक राहिले, कुणीच अप्लाय नाही केलं, तर मग ते ऑटोमॅटिकली जे दुसऱ्या नॉन होम डिस्ट्रिक्ट वाले जे स्टुडंट आहेत त्यांना अलॉट होतं. बट यामध्ये आपण काही करू शकत नाही, ते ऑटोमॅटिकली होत असतं. त्यामुळे त्याचा काही लोड घ्यायचा नाही. आपल्याला फक्त मार्क्स, आपल्या मार्क्सनुसार बघायचं की आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणतं कॉलेज आणि ब्रांच भेटते. आता यामध्ये जर आपण दुसरी जर बघितली ब्रांच, हे झालं सिव्हिल बद्दल. तर आता काय करायचंय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे कम्प्युटर. हा, आता बघा माझ्या कम्प्युटरचं गव्हर्नमेंट कॉलेज पॉलिटेक्निक कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर बघा होम डिस्ट्रिक्ट वाले म्हणजे पुण्यातल्या स्टुडंट्सांसाठी 95चं मेरिट लागले. नॉन टेक्निकल जनरल ओपन होम युनिव्हर्सिटी. नॉन टेक्निकल जनरल एससी कॅटेगरी 89, नॉन टेक्निकल जनरल एसटी कॅटेगरी 69, नॉन टेक्निकल जनरल एनटी कॅटेगरी 91. तर या प्रकारे बघा 90च्या अबोव्हच आहे सर्व कट ऑफ. ठीक आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. ठीक आहे, सो असं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हे सिलेक्ट करा की तुम्हाला ऍडमिशन कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये घ्यायचंय. आधी ते डिसाईड करा. कुणाला अहिल्यानगर मध्ये घ्यायचंय, कुणाला पुण्यामध्ये घ्यायचंय, कुणाला छत्रपती संभाजीनगर मध्ये घ्यायचंय, कुणाला नागपूरमध्ये घ्यायचंय, आणि ते डिसाईड करा. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचंय. काय सर्च करायचं, आता मी तुम्हाला आणखीन एक पुण्यातले कॉलेजचं दाखवतो कट ऑफ. गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ हे खूप हाय असणार आहेत, त्यामध्ये काही डाऊटच नाही. सगळे 90च्या अबोव्ह असतात, तरी पण तुम्ही चेक करा. आता मी ज्या ठिकाणी ऑफलाईन क्लासेस आहेत आपले विनुताई चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, तर मी तिथले कट ऑफ तुम्हाला इथे शो करतो. मी सर्च केला, त्यानंतर थोडासा टाइम लागेल. इथे आहे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, सो विनुताई चव्हाण पॉलिटेक्निक पुणे. तिथे बघा सिव्हिल इंजिनिअरिंग साठी काय आहे. आता हे कॉलेज कसं आहे, हे अनएडेड आहे. अनएडेड म्हणजे हा गव्हर्नमेंट नाही, हा प्रायव्हेट कॉलेज आहे. ठीक आहे, तर होम डिस्ट्रिक्ट सीट मध्ये काय आहे, ओपनचा जो आहे तो लागलेला आहे 64चा, त्यानंतर एससी कॅटेगरीचा 54ला भेटलेला आहे सिव्हिल, एनटीबी कॅटेगरीला 54ला भेटलेला आहे. लेडीज साठी ओपन मध्ये 48 आहे. सो त्यानंतर मग होम डिस्ट्रिक्ट सीट अलाउड टू होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल कॅन्डिडेट्स. ओके, तर हा आहे 76चा. त्यानंतर पुढे काय दिलंय, आणखी कम्प्युटर ब्रांच बघायची का, सिव्हिल झाला, त्यानंतर बघूयात कम्प्युटर ब्रांच. तर तुम्हाला आय थिंक तुम्हाला समजलं असेल कसं करायचं आहे. तर तुम्हाला थोडासा असा अभ्यास करावा लागेल. आयटी साठी बघा 88, 83, 74, 88 कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे तेवढंच तुम्हाला बघायचं, बाकी इकडे तिकडे बघायचं नाही. तुमची काय कॅटेगरी आहे, तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे, आणि ते तुम्ही ते सर्च करायचं. संपला विषय. कम्प्युटर टेक्नॉलॉजी बघा याचं काय आहे, 81 आहे नॉन टेक्निकल जनरल ओपन, देन एससी साठी आहे 74, देन एनटी साठी आहे, एनटी साठी काय आहे 76 आहे, एनटीसी साठी 75 आहे. तर अराउंड 80च्या आसपास तुम्हाला कम्प्युटर किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर रिलेटेड तुम्हाला ब्रांच भेटू शकते विनोदय चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज. कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, आणखी कोणती ब्रांच बघूयात आपण, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, यामध्ये पण 74 आहे मिनिमम, मॅक्सिमम आणि मिनिमम आहे 57. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, प्रॉपरली चेक करायचं आहे. आणखीन एक दाखवतो तुम्हाला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगरचं दाखवूयात. आपल्या नगरमध्ये काय कट ऑफ लागेल बघूयात. आज तुम्हाला फक्त कट ऑफचा अभ्यास करायचा आहे, काही गडबड करायची
नाही, उद्या निवांत. आज पूर्ण लिस्ट बनवा प्रॉपरली, कोड ब्रांच वगैरे सगळं व्यवस्थित. उद्या मस्तपैकी फॉर्म भरा. फॉर्म भरताना घरी भरू नका, प्रॉपर सायबर कॅफेमध्ये जा किंवा जवळच्या कॉलेजमध्ये जा, तिथून चांगल्या प्रकारे फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. इधर काय नगर का आहे की नाही? आणि सर्च करून पाहतो भेटते का. गव्हर्नमेंट, कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजची कट ऑफ ही जरा हायच असणार आहेत कॉम्प्युटर ब्रांच साठी, कारण सध्या ब्रांच ट्रेंडिंगला तीच आहेत. बट असं काही नाही, तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या स्ट्रेंथनुसार ब्रांच निवडा. सगळे मित्र घेत आहेत कॉम्प्युटर, म्हणजे आपण पण घेतली पाहिजे असं नाहीये. तुमची काय स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथनुसार तुम्हाला ब्रांच घ्यायला पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक ब्रांचला ऑलमोस्ट स्कोप हा सगळ्यांचा सेमच असतो. तुम्हाला त्या लेवल पर्यंत पोहोचायचं असतं की जिथून आपली ग्रोथ होईल. आहे का नाही? हे काय सापडत नाही मला. ठीक आहे, बघा. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आपलं. तर यामध्ये काय कट ऑफ लागले बघा आता. मागच्या वेळेसचे सिव्हिलसाठी आहे ओपनचा 85, एसटीचा 79, एसटीचा 70, एनटीचा एनटीए 75.60, एनटीबी 81.60, एनटीसी 81, म्हणजे अराउंड 80च्या आसपास मध्ये हे कट ऑफ आहेत. जर तुम्ही, हे झाले सिव्हिल ब्रांच साठी. जर तुम्ही आणखीन कोणती ब्रांच बघताय, आणखीन कोणती ब्रांच बघूयात आपण, मेकॅनिकल बघूयात. चला, कॉम्प्युटर आली. 90च्या आसपास मध्ये आहे कॅटेगरीनुसार. ओपन कॅटेगरीचा 94.20, एससी कॅटेगरीचा 87, नॉन टेक्निकलचा आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा 60, एनटीए कॅटेगरीचा 88. हे आहे होम डिस्ट्रिक्ट वाले सांगतोय आम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे बघा, हे प्रॉपर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार बघायचं आहे. त्यानंतर आणखीन कोणते ब्रांच बघूयात आपण, आणखीन बघूयात मेकॅनिकल बघूयात. पिस्टन पॉवर, इलेक्ट्रिकलचा आहे 87, 74, 85. त्यानंतर कोणतं आहे, अरे मेकॅनिकल कुठे आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग. ठीक आहे. प्रोडक्शनचा हे कमी राहता, मेरिट थोडस कमी राहतं. प्रोडक्शन मेकॅनिकल ऑलमोस्ट एकच आहे, सब ब्रांच आहे मेकॅनिकलची. तर तुम्हाला ते जरी भेटत असेल तरी पण वेल अँड गुड. सो मेकॅनिकलचं बघा 85 आहे जनरल ओपन, एससी साठी 72, एनटीए साठी 74, एनटीपी साठी 82, एनटीसी साठी 82, एनटीडी साठी 82.80, ओबीसी साठी 83. नंतर हे काय आहे, एससीबीसी साठी 77, देन लेडी साठी 88, लेडी साठी 63. तर अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला हे प्रॉपरली, पहिलं तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही आधी ठरवा तुम्हाला ऍडमिशन कुठे घ्यायचं, तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये घ्यायचं असेल त्याप्रमाणे प्रॉपर कट ऑफ लिस्टचा अभ्यास करा. सर्च करून करू शकता तुम्ही. आता इथे मी अहमदनगर टाकले तर मला अहमदनगरचे सर्व कॉलेजेस येणार आहेत. बघा, आता पहिलं कोणतं आहे, हे गव्हर्नमेंट वालं होतं. त्या खाली जर गेलो आपण आणखीन कुठे आहे, शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे. अच्छा, धुळे चालू आता. ठीक आहे, तुम्ही सर्च करा प्रॉपरली, तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारे प्रॉपरली कट ऑफचा अभ्यास करा. बाकी काही डाऊट आला तर तुम्ही व्हॉट्सअप मध्ये कराच. बाकी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ऑल द बेस्ट.